दरम्यान तृप्ती देसाईंनी केलेले सगळे आरोप नीलम गोऱ्हे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन संध्याकाळच्या सुमारास खोडून काढले। सोमवारी संध्याकाळी खरातशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेमध्ये फेटाळला। आपण कुठल्याही भोंदूला भेटायला कधीही गेलेलो नाही असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं। गेल्या 5 दशकांमध्ये कोणत्याही ढोंगी गुरुचा अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही, हा संस्कार मी आजही पाळते। मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते। राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही। आता महिला आयोगाचं अध्यक्षपद रिकामं झालंय, काही नावं सुचवली की नाही? काही आता मी नावं सुचवणार आहे, पण जे लोक जी स्टेटमेंट करतायत ना ते बघून चक्कर येते की ही लोक जर का अध्यक्ष झाली तर महाराष्ट्राचं काय होईल।